नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक बेरोजगार युवक युवती लागलेले आहेत आणि अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यांचं पेमेंट देखील वेळेवरती होत नाही आहे। मागील महिन्याचं पेमेंट काही कॅन्डिडेटचं जमा झालेलं आहे, परंतु अनेक बहुतांश कॅन्डिडेट आहेत तर यांचं पेमेंट झालेलं नाही। तर लक्षात घ्या, या संदर्भात तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे पोर्टल आहे तेथे तुम्ही स्टेटस चेक करू शकता आणि तसेच लक्षात घ्या, येत्या काही दिवसांमध्ये तुमचं जे मागील महिन्याचं पेमेंट आहे ते जमा केलं जाणार आहे। तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले कॅन्डिडेट परमनंट होणार का? तर या संदर्भात अधिकृत घोषणा नाही आहे। तर माननीय मंत्री जे लोढा आहेत तर यांनी घोषणा केली होती की जेवढे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यातील 50% कॅन्डिडेट परमनंट करणार अशी त्यांनी घोषणा केली होती, परंतु अधिकृत तसा GR आलेला नाही। तसेच GR मध्ये देखील स्पष्ट म्हटलेलं आहे की 6 महिन्याचा कालावधी असेल आणि 6 महिन्याच्या कालावधीनंतर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी आस्थापनेला जर तुमची गरज असेल, तुमचं काम चांगलं असेल तर या संदर्भात संपूर्ण निर्णय संबंधित ऑफिसमार्फत घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं की नाही असा निर्णय घेतला जाणार आहे। तर 6 महिन्यानंतर तुमचा कार्यकाल संपणार का किंवा त्यानंतर तुम्हाला नियुक्ती पुन्हा मिळेल का, तसेच तुम्हाला परमनंट करणार का, तर या संदर्भात सध्या कोणतीही कन्फर्म अपडेट नाही आहे। तर याचा सगळा निर्णय येत्या 24 तारखेला तुम्हाला कळेल, कारण का सरकार स्थापनेनंतर या संदर्भात कोणती पावले उचलली जातात तर याचा निर्णय हा सदरच्या इलेक्शननंतर होणार आहे। तर अशा प्रकारे सध्या तरी परमनंट होण्यासंदर्भात कोणताही खात्रीशीर पुरावा नाही आहे, केवळ आश्वासनं देण्यात आली आहेत। सत्ता स्थापनेनंतर याच्या संदर्भात निर्णय होईल। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांना परमनंट करणार, तर अशा प्रकारचे जर फेक मेसेज असतील तर त्यांच्यापासून सावध राहा। येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या संदर्भातला निर्णय होईलच। तर अशा प्रकारे सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर अशा प्रकारे या संदर्भात काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर दिल्या जातील, त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।